तर प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपण पुढे पाहत आहोत की संगीता आणि दिनकरराव मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपापल्या घरी आलेले असतात. दिनकरराव थोडे उदास असतात. ते दरवाजा उघडतात आणि आत येतात. संगीता त्यांना पाणी द्यायला किचनमध्ये जाते. दिनकरराव म्हणतात की आता जे काही आपल्या मुलींसोबत घडत आहे ते सर्व माझ्यामुळे घडत आहे. घरामध्ये लावलेला सर्वांचा फोटो ते बघत असतात. त्या फोटोकडे एकटक बघत उभे असतात. संगीता मागून येते आणि विचारते की अहो काय झालं. दिनकरराव म्हणतात की संगे, आपली परिस्थिती नसल्यामुळं आपल्या काजलला आपण त्या घरची सून म्हणून नाही पाठवू शकले. तिच्या मनावरती दगड ठेवून ती जगत आहे. आपल्याला तर माहिती आहे अगं संगे, तिचं किती प्रेम आहे सोहमराववरती. त्यालासुद्धा त्या घरामध्ये खूप त्रास होत आहे आणि हाच जर त्रास आपल्या काजलला होऊ नये, आपली परिस्थिती नाही आहे म्हणून आपण तिला तिथे देत नाही आहे. सोहमरावांपासून आपण काजलला लांब ठेवले आहे. दिनकररावांच्या डोळ्यामध्ये अगदी पाण्याने डोळे डबडबलेले असतात. ते रडत असतात. संगे, मला खरंच वाटत नाही काजलची यामध्ये खरंच काय अगं चूक असेल. तिचा काय गुन्हा आहे. तिने फक्त प्रेमच तर केलं आहे ना. आपल्या परिस्थितीमुळे आणि आपल्या इंटरनल प्रॉब्लेममुळे आपण तिला त्या घरामध्ये देऊ शकत नाही. यात तिचा काय दोष आहे. असं या सर्व गोष्टींचा विचार करून दिनकरराव उदास असतात. पुढे ते म्हणतात की एक आई बाबा म्हणून आपण तिच्या बाजूने ठामपणे उभे राहू नाही शकलो. काजलवरती आज जी परिस्थिती ओढावलेली आहे त्यात फक्त तिची 5% चूक आहे अगं. सर्वात जास्त 95% चूक आपली आहे. एक बघ, मला नाही वाटत की तिची चूक आहे म्हणून. दिनकररावांना खूप वाईट वाटलेलं असतं. दिनकरराव अगदी हताश होऊन रडत असतात. दिनकरराव म्हणतात की आतापर्यंत पोरीने स्वतःसाठी खूप तडजोड केली अगं आपल्या. यापुढे सुद्धा त्यांनी स्वतःसाठी खूप काही तडजोड केली आणि त्या कराव्या लागल्या त्यांना. त्यामुळे आपण जे काही म्हणू ते त्यांनी सर्व ऐकलेलं आहे. अगदी राखीतून सोनं निर्माण करतील, स्वर्ग निर्माण होतील अशा माझ्या पोरी आहेत. मी तर त्या राखीतच पडलो आहे. स्वतःला आता दोष देऊन तो खूप त्रास करून घेतात दिनकरराव. ते म्हणतात की अगं मीच माझ्या मुलींना देण्यासाठी कमी पडलो एक बाप म्हणून. माझ्या मुलींना मी भोगावं लागत आहे ते केवळ माझ्यामुळे. मला माहिती नव्हतं. दिनकरराव खूप रडत असतात. संगीता म्हणते की अहो शांत व्हा, असं का बोलायला लागलात बरं. हे बघा, जेव्हा मी खचते, जेव्हा मी डाऊन असते तेव्हा तुम्हीच मला आधार देताना, नेहमी म्हणताना जे नीतीच्या मनात आहे तेच सर्व काही घडेल.